हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे या चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 9वी मराठी चाचणी क्रमांक 2. तर मी इथे तुम्हाला चाचणी क्रमांक 2 ची प्रश्न उत्तरे सांगणार आहे, ते तुम्ही समजून घ्या. तर प्रश्न पहिला आहे, हे केव्हा घडते ते लिहा. तर त्यातील अ आहे, कवींची ललाट रेषा प्रयाग कशी बनते. तुम्हाला लिहायचंय की हे केव्हा घडते, की कवींची ललाट रेषा प्रयाग कशी बनते. तर उत्तर आहे, जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात तेव्हा कवींची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. त्यातला आ आहे, कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकते. तर उत्तर आहे, जेव्हा कवींची वाणी मातृभूमीरूपी आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात. तर अशा प्रकारे तुमचा प्रश्न पहिला होता, हे केव्हा घडते ते लिहा. त्यानंतर आहे तुमचा प्रश्न दुसरा, यमक जुळणारे शब्द लिहा. म्हणजे कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण 5 लिहिलेले. तान्हा पान्हा, कशाला आला, सारे तारे, जराशी काशी आणि लास्ट आहे गाणी वाणी. तर हा तुमचा प्रश्न दुसरा होता, यमक जुळणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स. त्यानंतर आहे तुमचा प्रश्न तिसरा, काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. मी इथे काव्यपंक्ती लिहिलेली नाही, मी डायरेक्ट तिचा अर्थ लिहिलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात, मातृभूमीचे गौरव गीत घे माह्यबू या कवितेत कविवर्य सुरेश भट यांनी मातृभूमीचे वर्णन केलेले आहे. कोणत्याही काव्यपंक्तीचा अर्थ लिहिताना तुम्ही स्टार्टिंगला त्या कवितेचे जे नाव असते ते लिहून त्या कवितेचा कविवर्य कोण असतं हे लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर मातृभूमी ही आई आहे, या मातृभूमीचे मी एक मूल आहे, तिने माझे पालन पोषण केलेले आहे. अशा उपकारांची जाणीव मला आहे, हे उपकार फेडणे अशक्य आहे. तरी कवी म्हणतात, मी चंद्र सूर्य व तारे आरतीला आणून कृतज्ञतेने तुझे उपकार किंवा पांग फेडणार आहे. अशा या काव्यपंक्तीचा अर्थ आहे. तुम्ही तुमचा सुद्धा अर्थ लिहू शकतात. मी या प्रकारे इथे अर्थ लिहिलेला आहे. त्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न होता की तुम्हाला जे चरण दिलेले आहे त्यांचे गण लिहायचे होते. तर त्यातील अ आहे, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची. म्हणजेच काय, तुम्हाला हे प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आणि 2 दिलेले आहे. तर ती जी काव्यपंक्ती त्यांचे तुम्हाला चरण लिहून गण लिहायचे आहे. तर चरण लिहिताना तुम्ही 3-3 चे भाग करणार आणि अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, नंतर हा लघुक्रम लिहिलेला आहे आणि त्यानंतर गण, सर्व गण सारखेच आहे, य य य. त्यानंतर त्यातील दुसरा आहे, पखरन बग घाली भुवरी पारिजात. तर यामध्ये सुद्धा तुम्ही 3-3 चे ग्रुप्स केले आणि त्यानंतर लघुक्रम आणि गण लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे तुमचा प्रश्न दुसरा सुद्धा सॉल्व्ह झाला. म्हणजे तुमचा प्रश्न दुसऱ्यातील अ होता हा आणि हा होता दुसरा काव्यपंक्ती. नंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दुसरा, त्यातील आ हा तुम्ही जो वरती बघितला तो प्रश्न दुसऱ्यातला अ होता आणि त्यातील हे पहिले 2 होते. आता आहे प्रश्न दुसरा, आ जोड्या लावा. तर तुम्हाला सामासिक शब्द दिलेले होते आणि त्या समासाचा प्रकार ओळखायचा होता. मी डिरेक्टली त्याच्या समोर उत्तरे लिहिलेली आहे. पहिला होता प्रतीक्षण म्हणजे अव्ययी भाव समास, नंतर गजानन म्हणजे बहुव्रीही समास, नंतर तिसरा चौकोन म्हणजे तत्पुरुष समास आणि चौथा आहे विटी दांडू, दॅट इज द्वंद्व. तर अशा प्रकारे तुम्हाला ते जोड्या लावून त्यांची उत्तरे समोर लिहायची किंवा तुम्ही जोड्या सुद्धा लावू शकतात. नंतर शेवटचा प्रश्न होता तुमचा पत्रलेखन. मी डिरेक्टली उत्तर लिहित आहे. तर तुम्हाला तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहायचे होते शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत. तर तुम्ही बघू शकतात, प्रति माननीय मुख्याध्यापक ब.क. विद्यालय, इथं तुम्ही तुमच्या शाळेचे नाव लिहू शकतात. मुंबई, त्याच्यानंतर कोड, नंतर दिनांक 30 जुलै 2021. मी आज लिहिल्यामुळे मी आजची डेट टाकलेली आहे. तर तुम्ही 5 सप्टेंबरला कार्यक्रम आहे, तर तुम्ही त्या आधीची 1 किंवा 2 सप्टेंबर सुद्धा डेट टाकू शकता. त्यानंतर विषय, शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत. त्यानंतर मग पत्राला सुरुवात होणार, महोदय, मी अ.ब.क. विद्यालय 9वी क ची विद्यार्थिनी. तुमचे नाव, म्हणजे इथं तुम्ही तुमचे नाव सुद्धा लिहू शकतात किंवा नाही लिहिले तरी चालेल. मी अ.ब.क. विद्यालय 9वी क ची विद्यार्थिनी वरील विषयास अनुसरून विनंती करते की
आम्ही सर्व 9वीच्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षपद तुम्ही भूषवावे अशी आम्हा विद्यार्थ्यांची इच्छा आहे. तरी आपण हे अध्यक्षपदाचे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहाल ही आशा आहे आणि नम्र विनंती सुद्धा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा मजकूर लिहायचा आहे की तुम्ही तुमच्या शाळेचं नाव त्यात समावेश करा. नंतर तुम्ही त्यात विनंती कराल की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्वीकारावे असे. त्यानंतर तुमच्या शेवटचा पत्राचा शेवट राहील आपली आज्ञाधारक. इथं क ख ग लिहिलेले आहे मी, इथं तुम्ही तुमचे नाव लिहायचे आणि शेवटी नाव लिहिल्यानंतर त्याच्या खाली लिहायचं 9वी क, किंवा तुम्हाला रोल नंबर लिहायचा असला तरी तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला पत्रलेखन करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा पूर्ण 9वीची मराठी चाचणी क्रमांक 2 सॉल्व्ह झालेली आहे, म्हणजे सोडवून झालेली आहे. तर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट थ्रू विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला नोटिफाय होतील. थँक्यू.